शमिका, मला खरं खरं सांग, मी बरोबर करतोय ना? मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना? हो अभि, हे बघ, तुझ्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत आहे. फक्त एक विचारू, असा अचानक हा निर्णय का घेतलास तू? अचानक नाही, खूप आधीपासून माझ्या डोक्यात होता. मध्ये लग्न, त्याच्यानंतर हनीमून, सगळं एकामागोमाग एक घडत गेलं. मला वाटलं होतं आपण एकदा बसू, बोलू आणि मग ठरवू. नंतर मी विचार केला की आपण कोणासाठी का थांबायचं? हे सगळं तर मागे चालूच राहणार आहे ना. म्हणून आज. ठीक आहे, डोंट वरी अभि, मी आहे. मेघा, मेघू, चहा दे ना प्लीज. मेघा, ही काय पद्धत आहे चहा द्यायची? दिवसाची सुरुवात अशी करतात? सुरुवात काय घेऊन बसलायस? सगळ्याचा शेवट झालाय आता. एवढं टोकाची बोलायची काय गरज आहे का? आणि कसला शेवट? काय म्हणायचंय तुला? नचिकेत, तुला चांगलंच माहितीये मला काय म्हणायचंय ते. आणि आता मी अशीच रिॲक्ट होणार रे, कारण इथे समजून घेणारं मला कोणीच नाहीये. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा मी रिॲक्ट होणार ना, तेव्हा तेव्हा अशीच होणार. तू हे जे काही बोलतेस ना, त्याचा अर्थ आणि संदर्भ फक्त तुला समजताय. पण कसं ना, मला सगळं समजतंय आणि मी नाही लपवून ठेवू शकत. काय? हो, काल तू माझ्या विरुद्ध तुझ्या आईशी बोलत होतास नचिकेत. हे बघ, खोटं बोलू नकोस आता, मी सगळं ऐकलंय. नाही, आता यावर एक्सप्लेनेशन देऊ नकोस प्लीज. तू आपल्या बायकोच्या विरुद्ध तिच्या मागे तुझ्या आईशी बोलतोस. वाह, हाच प्रॉब्लेम आहे तुझा मेघना. तुला ना सगळ्या गोष्टी चुकीच्या दिसतात, सगळी माणसं चुकीची वाटतात. तुला फक्त दुसऱ्यांच्या चुका दिसतात. पण खरा प्रॉब्लेम ना तुझाच आहे. जग त्याच्या जागी बरोबरच आहे, तुझीच नजर चुकीची आहे. आणि बाय द वे, तुझ्या विरुद्ध वगैरे तो कोणीही काहीही बोलत नाहीये. सोड ना आता, बास झालं. माझा विश्वास नाही राहिलाय तुझ्यावर आता. पण नचिकेत, अरे बघ नचिकेत, मला फक्त एवढंच कळतं की मला US ला जायचंय. हो, मला नाही सुचत रे त्याशिवाय दुसरं काही आता. आणि म्हणूनच तुझी आई आणि तुझे बाबा, तुम्ही तिघं काहीतरी सतत माझ्या विरुद्ध बोलत असता. मला वैताग आलाय आता या सगळ्याचा. अगं मेघना, काय बोलतेस काय हे तू? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे नचिकेत, तू तरी सांग ना तिला. प्लीज तिला समजाव, सांग आपण काय बोलत होतो ते. काही मी तेच सांगतोय, पण नाहीये ही एवढी मॅच्युअर. बघतेस ना कशी वागते ते. हो, नाहीच आहे मी मॅच्युअर तेवढी. काय ते सगळे तुम्हीच ना शहाणे. मी इथे आले, तुझ्यावर विश्वास ठेवला नचिकेत, तरी मीच वेडी. मोठी स्वप्न बघितली तरी सुद्धा मीच वेडी. आणि घाटकोपरच्या या घरात धन्यता मानणारे तुम्ही सगळे शहाणे. बसा इथेच. ना खरंच डोकं फिरलंय. मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. आई, हे जे काही चाललंय ना, हे थांबवलंच पाहिजे. कसं वाटतंय? नमस्कार, अभिजित पेन्शनचं घर आहेच का? हो.
आपण मी अभिजित ज्या रेडिओ स्टेशनला काम करतो त्याचा मी मॅनेजर. या ना बसा. बसा बसा. अभिजितला बोलवते. हा? अभि, लवकर ये रे बाहेर. मला वाटतं तुम्ही कालच्या प्रकाराबद्दल बोलायला आला असाल. हो, कालच्या प्रकाराबद्दलच सांगायला आलो होतो. काल अभिजित घरी गेल्यानंतर काय काय घडलं त्याबद्दलच बोलायला आलो. काल तू शो करून ऑफ एअर गेला. तुझ्या एक्झिटच्या अनाउन्समेंटचा फटका मात्र पुढच्या 2 शो करणाऱ्या आरजेजना बसला. त्यांच्या शो मध्ये त्यांना सतत लिस्नर एकच प्रश्न विचारत होते, आरजे अभिजित कुठे गेला? आरजे अभिजित खरंच रेडिओ स्टेशन सोडून गेला का? तो परत येणार आहे का? सततच्या फोन कॉल्समुळे ते दोन्ही आरजे वैतागले. त्यांनी मला फोन केला, पण मी काय उत्तर देणार? हे बघ, सगळ्या फोन लाईन्स अक्षरशः बिझी आहेत. प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतोय, आरजे अभिजित कुठे आहे? ईमेल्स येत आहेत, ते दुथडी भरून वाहत आहेत. त्यांना मी काय उत्तर देणार? तुझे सगळे फॅन्स अपसेट झालेत. हे बघ, त्यांनी हे तुला गिफ्ट्स पाठवले आणि पत्र पाठवली. मी सुद्धा माझ्या फॅन्सना खूप मिस करेन सर. सर, मला खूप मोठी झेप घ्यायची आहे, मोठी मजल गाठायची आहे, आणि त्यासाठी मला या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे. माझ्या लिसनर्सना मी धन्यवादच देईन की त्यांनी माझ्यावर एवढं भरभरून प्रेम केलं. पण आता माझा निर्णय मी नाही बदलू शकत सर. मला माफ करा. तुम्ही बघा, कन्व्हिन्स करून पहा. जर त्याचा विचार बदलला तर मला कॉल करा. हे माझं कार्ड आणि हे त्याच्यासाठी आलेले फ्रेंड्स कडून गिफ्ट आहेत. नमस्कार. अरे छान आहे. तुझ्या फॅन्सचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुला माहितीये, मलाही याची जाणीव होती, पण इतके फोन कॉल्स की पुढच्या आर्चेसना त्याचा त्रास व्हावा, एवढे ईमेल्स की ते फक्त चेक करण्यासाठी 2 माणसं नेमावी लागावीत. शमिका, मला ना कुठेतरी गिल्टी वाटतंय की एवढं भरभरून प्रेम करणाऱ्या आपल्या फॅन्सना मी असं धाडकन सांगून बंद केलं. मी साधा निरोपही नाही घेऊ शकलो ग त्यांचा. म्हणजे मे बी एखादा तुझा कालचा शो ऐकू शकला नसेल आणि नंतर त्याला कळलं असेल की आरजे अभिचा हा लास्ट शो होता. केवढी चुटपुट लागून राहिली असेल रे त्याला. त्याला वाटलं असेल नेमका हाच शो आपण मिस केला. नाही, पण तरी आता मी त्या रस्त्यावर परत नाही जाऊ शकत. आता मला फक्त बिझनेस दिसतोय शमिका, आणि तो तर अजून सुरूही नाही झालेला, आणि इतक्यात मागे फिरायचा. मी एक सांगू, म्हणजे तू हे दोन्ही एकत्र का नाही करत? म्हणजे 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 काय हरकत आहे? म्हणजे दिवसा बिझनेस आणि रात्री आरजे. अगं पण आय नो तुझं शेड्यूल थोडं हेक्टिक होईल, पण मला असं वाटतं की तू विचार करून बघा.
रात्रीचा फक्त 1 तासाचा शो बस. आणि हे काय मी तुला कायमसाठी करायला नाही सांगत रे, बिझनेस सेट होईपर्यंत फक्त. आणि हे बघ, कधी ना कधीतरी तू हा शो सोडणारच होतास की नाही. मग असं अब्रप्टली नको ना सोडूस, दुसरं काहीतरी हातात आल्याशिवाय नको सोडू. आणि तुझ्या फॅन्सचं केवढं प्रेम आहे तुझ्यावर, तू परत आलास ना की त्यांना आनंदच होईल. आणि असंही तू मला सांग, शिवाय बिझनेसचा जम बसेपर्यंत तुलाही फायनान्शियली कोणावर अवलंबून नाही राहायला लागणार. तुला कळतंय का अभि, हे बघ, तू जे काही लोन घेशील ते बिझनेसचा जम बसेपर्यंत संपून जाईल रे. पण पुढे बिझनेस चालवण्यासाठी तू पैसा कुठून आणणार आहेस? तो या जॉब मधून तुला मिळेल. कळतंय का? ऍक्च्युली मी खरंच कंटिन्यू केलं पाहिजे ना. तुला माहिती, मी आता खरं म्हणतोय की मला काही फरक पडणार नाही, पण मी खरंच मिस करेन ग. तुला माहितीये, फॅन्सशी बोलताना तुमचा सगळा ताण, सगळे तणाव असं नाहीसं झाल्यासारखं होतं. म्हणजे तुमचे ताण आणि त्यांचे सुद्धा. आणि दरवेळी तुझे कॉलर्स तुला फोन ठेवताना ज्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात ना, त्याची खरंच खूप गरज आहे आपल्याला. तुला स्वतःहून करावंसं वाटतंय ना? हो. ठीक आहे, मग आता एकदा आई बाबांशी बोलून घे, त्यांना त्यांचं मत विचार, म्हणजे त्यांनाही आनंद होईल. ओके, चल. तू नसतीस तर माझं काय झालं असतं का? मी नसते तर वेण, मी तुला सोडून जाईल ना ही आशाच सोडून देतो, कळलं? म्हणजे तू खरंच नाही जाणार सोडून? नाही. अभि, काय बाबा? अभि, हे तुझ्यासाठी. हे काय? काही फार नाहीये. आजपर्यंत थोडीशी जी बचत केली होती मी, म्हणजे नोकरी संपल्यानंतर जे काही मला पैसे मिळाले होते, ते जिथे गुंतले होते, ते थोड्याशा विम्याच्या पॉलिसीज माझ्या मॅच्युअर झालेत. थोडक्यात आजपर्यंत जे काय मी मिळवलं, त्यातून जे काही थोडंसं वाचवलं, ते सगळं आहे. तुला कर्ज घेऊन जितकी रक्कम मिळेल तितकी नक्कीच नाहीये. हा, पण तुझा व्यवसाय यात सुरू होईल एवढं निश्चित. आणि हे सगळं आम्ही तुला द्यायचं कारण एकच, तुझ्या स्वप्नांना आमचा दोघांचा पाठिंबा आहे. हा, आणि हो, आणि हे तुझ्या आजीने दिलंय. तुझ्या आजोबांनी घातले होते माझ्या अंगावर हे दागिने. आता या वयात मी काय ते घालून मिरवणार आहे का? तुझ्या कामी येतील. तुझ्या आजोबांची खूप इच्छा होती उद्योगधंदा करायची, नाही जमलं त्याला. त्यांचे तुला आशीर्वाद आहेत असं समज. आजी, बाबा, आई, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्यू सो मच. पण हे प्लीज ठेवा तुमच्याचकडे. आहे
मला खूप बरं वाटतंय की तुमच्या सगळ्यांचा मला सपोर्ट आहे. पण बाबा, आयुष्यभर कष्ट करून, मेहनत करून हे सगळं केलेलं सेव्हिंग असं एका फटक्यात बरं उधळेन मी. आणि आजी, तू वापरत नसलीस तरी हे दागिने म्हणजे आजोबांची आठवण आहे. अरे पण ते गहाण कसं ठेवायचं? मला तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतायत, पण प्लीज मला असं नका करायला लावू. तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी आहात, तुमचा सपोर्ट आहे, तुमचं बळ आहे. आणि या बळावर मी काय वाटेल ते करू शकेन. बाबा प्लीज, मी कर्ज काढतो, तुम्ही काळजी करू नका. काय आहे माहितीये का, आमची पिढी जरा मागची आहे ना, ते कर्ज विरुद्ध नको वाटतं रे आम्हाला. म्हणजे कसं नाही की आपलं नेसू धड नाही आणि दुसऱ्याचं तोंड पुसायला कापडा घेऊन धावला, तसं वाटतं. घरात आपले इतके ताणतणाव आहेत, इतके प्रसंग आपल्यावर ओढवले, त्यात आणि पुन्हा एक कर्जाचं ओझं. म्हणजे असं आपलं आमच्या पिढीचं मत आहे. एवढा चांगला निर्णय तू घेतलायस, त्याची सुरुवात कर्जाने नको व्हायला. हे बघ, धंद्यासाठी जो काही पैसा लागेल तो आपण आपला सगळ्यांचा कष्टाचा उभा करू ना. बाबा, आजी, आई, तुम्ही लहानपणीपासून एवढं काही केलंय माझ्यासाठी. आता मला काहीतरी करू द्या. आमच्यासाठी एवढे कष्ट उपसलेत. किती वेळा मन मारलं असेल कारण आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून. आता आम्ही काहीतरी करायची वेळ आहे बाबा. मला प्लीज माझ्या मनात जे ते करू द्या. मी कर्ज काढतो, तुम्ही प्लीज काळजी करू नका. ठीक आहे अभि, इतकं जर तुला वाटत असेल, खात्री असेल, तर कर. तुला हवं तसं घे तू कर्ज. आमचा नेहमीच पाठिंबा राहील तुला. यशस्वी हो. यशस्वी हो बाळा. हाला चहा घ्या, खूप राहतो ना. ठसका लागला ग बाई मला. हा, बरं, व्यवसाय कुठला करायचा, काय ठरलंय का तुझं? हो बाबा, माझा तोच विचार सुरू आहे. मला असं वाटतं बिझनेस ना असा हवा ज्याने काही मनस्ताप नको व्हायला. क्लीन बिझनेस हवा. आणि मे बी असा हवा ज्यामध्ये मी आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणाचा सुद्धा काहीतरी उपयोग होईल. आणि अर्थातच प्रॉफिट सुद्धा कमवता आला पाहिजे. विचार चांगला आहे, पण जे काय करशील ते पूर्ण विचार करून करशील, हो ना? कसं आहे, मी घेऊन येते. झोप झाली आमच्या बालाची. अभि, मला वाटतंय तुम्ही एक खेळण्यांचं दुकान काढा. म्हणजे काय, सध्या स्वरासाठी आपल्याला खेळणी लागतीलच आणि काही दिवसांनी तुम्हालाही लागतील. खेळणी, हो ना? मला वाटतं अभि, तू धार्मिक पुस्तकांचं दुकान काढ. आजकाल मिळत नाहीत रे ही पुस्तकं. आमच्यासारख्या लोकांचे फार हाल होतात.
पंचायत होऊन जाते बघ. हा काय आहे आई, नाही, तुझा विचार खूप छान आहे. धर्मादाय पुस्तकं काढलीच पाहिजेत, पण काय आपल्याला नुसतं पुण्य नाही कमवायचे, आपल्याला नफाही मिळायला पाहिजे, नाही का? विचार चांगला आहे तुझा. पण मी काय म्हणते, कोणता बिझनेस करायचा हे आधी ठरवायलाच हवं ना. त्याशिवाय बँकेत लोनसाठी अप्लाय कसं करणार? नाही, तुझं बरोबर आहे, पण काय नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण काढूया दुकान, पण जरा नंतर काढूया ना. कळलं मला, कळलं. खुसखुस हसत होतीस ते. हा नचिकेत बोल. हा हॅलो. अरे मला तुला आणि शमिकाला जरा भेटायचं होतं. तुम्हाला आत्ता वेळ असेल? बाहेरच कुठेतरी कॉफी शॉप मध्ये वगैरे भेटलो असतो. हो, पण का रे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे प्रॉब्लेम नाही, आपण भेटल्यावरच बोलू ना. हा आणि अभि प्लीज घरात कोणालाही सांगू नकोस आपण भेटतोय ते. ओके, कॅफे रिट्स मध्ये भेटूया. हा मी निघतो लगेच, एक 15-20 मिनिटात पोहोचतो. ऑलराईट, भेटूया. हा ओके, चल.